जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी श्याम पेडणकर स्वागत करतो तुमचं माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण बऱ्याच अशा स्पर्धा बघितलेल्या आहेत. बघा काय असते माहिती का, प्रश्न तेच असतात. जर तुम्हाला बघायचं झालं तर तुमचं राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक असो, नवोदय असो, स्कॉलरशिप असो, श्रेय परीक्षा असो, प्रज्ञाशोध परीक्षा असो, या व्यतिरिक्त भरती पेपरचे प्रश्न सुद्धा तुमच्याच पुस्तकामधील असतात. म्हणजे भरती परीक्षा कोणतीही असू द्या, त्यामध्ये तुमचे 5वी ते 10वी पर्यंतचा सिलेबस दिलेला असतो. याचा एक पुरावा म्हणून मी तुम्हाला इथे एक त्याचा स्क्रीनशॉट टाकून दे व्हिडिओमध्ये लावून देईन. बघा, तर त्यामध्ये दिलेलं आहे शुभमच्या आजच्या वयापासून एक काम करणारा शेतकरी या पूर्ण प्रश्नाचं उत्तर हा पेपर आहे रायगड पोलीस भरतीचा, जो झालेला होता 2021 मध्ये. त्यामध्ये पूर्णच्या पूर्ण प्रश्न हे वर्ग 5वी ते 8वी पर्यंतचे त्यांनी टाकलेले आहेत. मग आपण गणिताचे प्रश्न त्याच 4 क्रियावर राहणार आपले: बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. ह्या क्रिया कुठेही गेले तरी ते बदलणार नाहीत. बदलते काय, तर ते प्रश्न तर ते आपल्या पुस्तकातले टाकतात आणि बदलते फक्त त्याच्या परीक्षेचं स्वरूप, किंवा ते तुम्हाला भ्रमित करण्यासाठी तोच प्रश्न हा वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला विचारतो, जेणेकरून तुम्ही भ्रमित व्हाल आणि त्यातील काहीतरी एखादी चूक करत राहाल. असेच काही प्रश्न आहेत आणि हा परीक्षेत हेच प्रश्न येणार, फक्त त्याचं स्वरूप एकतर संख्या चेंज करतील, किमती चेंज करतील, पण सूत्र अजिबात त्याचे बदलल्या जात नाहीत. नफा तोटावर एखादा प्रश्न दिला, नफा तोट्याचे तुम्हाला सूत्र माहिती असायला पाहिजे, त्याच्यावरून तुम्हाला ते सर्व प्रश्न सोडवता येतील. मी म्हटलं ना, प्रश्न तेच असतात, फक्त भ्रमित करण्यासाठी त्या प्रश्नाला वेगळ्या प्रकारे तोडून मोडून मरडून असं तुम्हाला भ्रमित करण्यासाठी प्रश्न ते दिलेले असतात. चला असेच काही आपण इथं प्रश्न पाहूया. तर आपण सुरुवात करू आजचे प्रश्न. बघा, 330 रुपयाच्या वस्तूची किंमत 415 रुपये झाली तर तिच्या मूळ किमतीत शेकडा किती वाढ झाली? आता जर आपल्याला बघितलेलं आहे की आपण बघितलंय की जर 330 रुपयाच्या वस्तूची किंमत 415 रुपये झाली तर त्याला नफा किती झाला, असं असतं तर तुम्ही काढू शकत होते. किंवा त्याला नफ्याची टक्केवारी किती असती तर हे सुद्धा तुम्ही लिहू शकत होते. मग बघा ना, प्रश्न कसा चेंज केलाय. आपण जी लक्षामध्ये ठेवतो ना, त्याच्या सूत्र लक्षात राहतात फक्त आपल्याला, बाकी काय नाही. सूत्र लक्षात ठेवा, त्याच्या व्याख्याही लक्षात ठेवा. आता मूळ किमतीत शेकडा किती वाढ झालेली आहे, शेकडा म्हणजे टक्केवारी. बघूया आपण किती झालेली. बघा, मग वस्तूची किंमत किती झाली? 415. 415 रुपये वस्तूची किंमत झाली तर पहिली किती होती? 330. मग कितीचा फरक झाला? तर 11तून 3 गेले, 8 राहिले, 0. म्हणजे 85 रुपयाची वाढ झाली. किती रुपयाची? 85. पण ते म्हणते शेकडा किती वाढ झालेली आहे. बघू मग आता. मग 85 वर 100 तर 330 ला किती? 0 ने 0 गेला. मग इथं जर आपण केलं 10 गुणाकार भागाकारामध्ये 33. आता 33 एक 33, आपण याचा भागाकार सुद्धा करून बघूया. 33 एक 33, सॉरी 33 दुने 66. किती राहतात? त्याच्यामध्ये 4 टाकले खाली 70, त्याच्यानंतर हे 10 टाकले आणि त्यानंतर परत 5 टाकले, म्हणजे सरळ सरळ 19 आणि हे 0 वरचा घेतला. मग जर आपण घेतलं तर 33 पाचा किती होतात बघा. 5 त्रिक 15, 15शीला 5 हात झाला, 15 आणि 16. त्यानंतर जर आपण बघितलं तर बघा, याच्यामध्ये जर आपण 5 टाकली तर 70, 80, 90 म्हणजे 25. 25 रुपये दिला, पॉईंट घेतला 0. त्यानंतर आपण बघू 7 न भाग झाले. 7 त्रिक 21 शीला 1, 7 त्रिक 21 शीला 1, ह्याचे आले 2, 21 आणि 2 23. किती उरतात? 31 मध्ये जर आपण 9 टाकले तर 40 आणि ते 10 म्हणजे 19 उरले, 0 घेतला. बघा ना, ही सिरीज पुन्हा इथून सुरू झाली, म्हणजे इथं 5 येणार, म्हणजे परत ते उरत जाणार, म्हणजेच आपलं उत्तर येते 25.75. आपलं उत्तर येतं 25.75. याला जर आपण काढलं 25.75, इथून पुढची सर्व सिरीज 75 75 75 राहणार. आपल्याला सांगितलं जाते पॉईंट नंतरच्या फक्त 2 संख्या घ्यायच्या. यामध्ये अशा प्रकारे आपण या प्रश्नाला इथं सॉल्व्ह केलेलं आहे.
25 ते 35 या दरम्यानच्या समसंख्याची सरासरी विचारली. किती समसंख्याची? बघा अशी गणित काढताना सरासरीचं एक सूत्र आहे. कोणतं? पहिली संख्या प्लस शेवटची संख्या छेदामध्ये तोड. मग पहिली समसंख्या जर आपण घेतली तर ती येते 26 आणि दुसरी समसंख्या म्हणजे 35 दरम्यानच्या पाहिजे तर ती यायला पाहिजे 34. म्हणजेच काय होईल? छेदामध्ये 2. बघा याची जर आपण बेरीज केली 6 4 10 10 0 0 हाताला 3 2 5 1 6 इथे येते 2 याने भाग घाला. 30 1 30 30 2 60 म्हणजे उत्तर आलं 30. आपला पर्याय नंबर 3 आलेला आहे. आता खालच्या आकृतीमध्ये दिलेल्या आकृतीत चौरस किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो इथं बरेच जण एक चूक करतात. ते म्हणजे काय? तर बघा चौकोन आणि चौरस यामध्ये खूप फरक आहे. आपल्याला चौरस विचारलाय तर सगळ्यात अगोदर चौकोन कसा काढायचा ते तुम्हाला सांगतो. बघा ज्यावेळेस आपल्याला चौकोन काढायची ना त्यावेळेस याचे नंबर टाकून घ्या आणि नंबर टाकल्याच्या नंतर चौकोनामध्ये काय करायचं? सर्वांची बेरीज करायची. तर किती येते? याची बेरीज 10 येते आणि याची सुद्धा बेरीज 10 येते. जेव्हा याची बेरीज केलेली आहे तर जी बेरीज आलेली आहे त्याचा करा गुणाकार म्हणजे त्याच्यात चौकोन सापडतील तुम्हाला 100. इतर हेच चूक करतात. ती चूक करायची नाही. बघा चौरस विचारलाय तर चौरस काढू पण चौकोन विचारला असता तर काय करायचं असतं? याच्यात 100 चौरस चौकोन असते. तर चौरस बघूया. चौरस का काढताना याचा करायचा तिरपा गुणाकार. याचा करायचा तिरपा गुणाकार म्हणजे पहिल्यांदा काय येईल? 4 गुणिला 4 नंतर येईल 3 गुणिला 3 नंतर येईल 2 गुणिला 2 आणि उरलंय 1 गुणिला 1. बघा 4 चौक 16 इथं 9 इथं 4 आणि इथं 1. 16 आणि 4 20 आणि 10 30 म्हणजे याचं उत्तर बेरीज किती आली? टोटल 30. तर आपला पर्याय नंबर 3. आणखी याच्यामध्ये एक लक्षात घ्या. आता हे समोरासमोर लागले गेले पण जर एखादा एक्स्ट्रा डब्बा जर त्यांनी वाढवलेला असता तर लक्षात घ्या ज्या जोड्या लागल्या त्या लावायच्या पण जे शिल्लक उरतील 1 किंवा 2 जे काय दिलेले असेल 1 किंवा 2 शिल्लक उरतील त्याच्यातली मोठी संख्या कोणती ती बघायची आणि ती लिहायची. उदाहरणार्थ इथं जर याची जोडी 2 आणि 3 ची लागली असती तर इथं 2 उरला इथं 1 उरला त्याच्यातनं आपण इथं 2 घेतला असता. अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाला सोडू शकतो. एक चूक करू नका. इथं बघा पहिले चौरस काय दिलाय? आता चौकोन दिलाय. चौकोन दिला तर या सर्वांची बेरीज इकडली बेरीज आणि इकडली बेरीज याचा करायचा गुणाकार आणि चौरस दिल्यात समोरासमोरचा गुणाकार आणि आलेल्याची बेरीज. प्रश्न आहे. एका कामावरील मजुराच्या संख्येत 55% वाढ केल्यानंतर 55% म्हणजे 100 वर 55 रुपये वाढ झाली केल्यानंतर एकूण मजुराची संख्या 93 झाली तर सुरुवातीला मजुराची संख्या किती होती? मजुराची संख्या किती झाली? 55 वाढ झाल्याच्या नंतर 93 झाली. किती वर? 100 वर. किती टक्के वाढ झाली? 55 म्हणजे 100 वर 55 म्हणजे 155. बघा याला जर आपण भागलं तर इथे गुणलं 9300 भागीला 155. तर आपण करू 155 ला जर आपण 6 ने गुणलं 6 पंचे 30 शून्य हातचे आले 3 6 पंचे 30 आणि 3 33 आणि 6 1 6 आणि 3 9 म्हणजे याने 6 ने भाग दाखव 55 55 930 ला 6 ने भाग गेला आणि राहिलंय काय 60 म्हणजे सुरुवातीला मजुरांची संख्या 60 होती. पर्याय नंबर आपला येतो इथं 4. बघा एका व्यापारात राम मोहन व श्याम यांची भागीदारी 5 6 9 या प्रमाणात आहे. या व्यापारात त्यांना 24,000 रुपये फायदा झाला तर एकट्या श्यामला किती फायदा होईल? मग बघा राम जर दिलाय तर रामचा फायदा जर आपण मांडला 5x मोहनचा फायदा आपण मानू 6x आणि श्याम याचा मानू 9x. म्हणजे जर मांडलं तर याची करायची आपल्याला बेरीज. बघू काय येईल? 5x 6x 9x फायदा टोटल किती झाला? 24,000 रुपये. याची बेरीज किती येते? तर ती येते 20x. बरोबर किती घ्यायचंय आपल्याला? 24,000. मग x ची किंमत जर आपण बाजूला काढली तर वरती उरतंय 24,000 भागाकारामध्ये 20 शून्याने शून्य गेला बे 12 2 24 म्हणजे 1200 रुपये.
मग जर आपण याचं जर गुणोत्तर हे जे प्रमाणात दिलेले भागीदारी याचं गुणोत्तर जर समान केलं तर ते किती आले 1200 आले. एक त्यांना तिघायला जर असं समजा की तिघाईने जे त्यांना जो फायदा झाला तो 1200 रुपये झाला. पण तो असं एक त्यांचे एक समान काढले आपण की गुंतवणूक केली भागीदारी त्यांची 1200 रुपये होती असं आपण मांडले. तर एकट्या श्यामला किती फायदा झाला. मग श्यामला काय घेतलं होतं आपण 9x म्हणजे 9x बरोबर मग इथं करायचं 9 गुणीला 1200. मग 9 गुणीला 1200 जर केलं तर 12 108 आणि राहिलेले 2 शून्य म्हणजे एकट्या श्यामचा जो फायदा आहे तो आहे 10,800 रुपये जे की आपला पर्याय नंबर आहे ते. बघा याची बेरीज करायची जे काय फायदा झाला त्याच्यातून काढायचं एक्स माना वाय माना किंवा डायरेक्ट बेरीज करून जरी केलं तर श्यामचं लक्षात ठेवायचं अनुक्रमे इथं दिलेला होता राम इथं मोहन आणि इथं श्याम त्या पद्धतीनं त्याला हे करायचंय. बघा दुसरा आहे 7 क्रमवार समसंख्याची सरासरी 146 आहे तर सर्वात मोठी संख्या कोणती. अरे 7 विचारलंय ना तर बघा ना 1 2 3 4 5 6 7. आता जर आपण इकडे 3 सोडले इकडे 3 सोडले तर मधली संख्या ही सरासरी येते म्हणजे सरासरी जर आपली इथं लिहिली तर 146 येईल. बरोबर मध्ये 146 घेतले पण काय म्हणते ते समसंख्याची सरासरी. मग समसंख्याची सरासरी आपण 7 क्रमवार संख्येची मधली सरासरी घेतली तर सर्वात मोठी संख्या कोणती. सर्वात मोठी संख्या ती इकडे असणार सम विचारले म्हणजे 2 म्हणजे 146 इथे येईल 148 इथे येईल 150 आणि इथे येईल 152 म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती आहे तर 152 जो की आपला पर्याय नंबर आहे 4. मी सरळ सरळ काय केले 60 टप्प्यात मांडून घेतले. समसंख्या तर दिलेले ते याचा अर्थ 2 न वाढत गेले म्हणजे ती संख्या आहे. आपण इकडले 3 सोडले इकडे 3 सोडले मधली संख्या जी येणार ती आपली सरासरी येणार. वाटल्यास या सर्वांची बेरीज करून बघा आणि 7 न भागून बघा मध्ये 146च येणार आहे. अशा पद्धतीने आपण काढले आणि समसंख्या विचारली म्हणजे 46च्या नंतर 146च्या नंतरची समोरची समसंख्या 148 त्याच्या समोरची संख्या 150 आणि त्याच्या समोरची 152. तर असा पर्याय नंबर आपला बी. आपण इथे वेळेच्या अभावी काही कमी प्रश्न बघितलेले आहेत तरी आपण याचे पुढे सुद्धा प्रश्न आपण पाहणार आहोत. तोपर्यंत मी रजा घेतो. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुमची रजा घेतो. जय हिंद.